चरण सानिध्यामध्ये संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या श्री शतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त वैकुंठराय दौलत महाराज गायकवाड यांच्या दिंडी परिवाराच्या वतीनं सुरू असलेला मानव सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. चिंतनाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, गुरुवारायांच्या चरणी उपस्थित असणारे सर्व संत मंडळी, परमपूजनीय प्रातस्मरणीय कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानादेवा ज्ञानोबा यांचे सोबदार परमपूजनीय हरिभक्तराय राजाभाऊ महाराज सोबदार यांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित असणारे सर्व भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी आपल्या स्वतः विषयीचा आलेला अनुभव, अर्थात आत्मविषयक अनुभव या अभंगातून स्पष्ट केलेला आहे. संतांच्या बोलण्याला महत्व किंवा या
काही मंडळी शास्त्र शिकून वेदाचा शास्त्राचा पुराणाचा अभ्यास करून संत संगतीमध्ये राहून संतांचं श्रवण करून सांगतात संतांनी जे सांगितलं संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करून ते पाठांतर करून त्याचा अर्थ समजून घेतात शास्त्रचिंतन करतात साधक बाधक विचार करून सगळं सांगतात ते सांगतात ते त्यांचं नसतं ते शास्त्राचं असतं संतांचं असतं विद्वान मंडळी अध्ययन करणारी मंडळी ते सांगतात त्याच्यामध्ये
विशेष कशामध्ये असतो? अनुभवामध्ये असतो. अनुभवा संतांच्या ठिकाणी अनुभवाचा विशेष असतो. त्यांना संतत्व हे पद ते सुद्धा अनुभवाने प्राप्त झालेलं असतं. त्यांचा सगळाच अनुभव हा विशेष प्रकारचा अनुभव असतो. विशेष प्रकारचा. कशा विषयीचा अनुभव? कोणत्या पदार्थाविषयीचा संतांना अनुभव आलेला असतो? अनुभव शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. मला त्याचा अनुभव आला म्हणजे मला त्याचं ज्ञान झालं, मला ते कळलं. अनुभव म्हणजे कळलं. तर संतांना कळालेलं असतं, त्यांना ज्ञान झालेलं असतं. पण कशाचं? या जगामध्ये तसे दोनच पदार्थ आहेत. तिसरा पदार्थच नाही. दोनच पदार्थ आहेत या जगात. अस्मिन् मते पदार्थ ही द्विविधा दृक् दृश्यंच. एक दृक् पदार्थ आहे आणि दुसरा दृश्य पदार्थ आहे. दृक् पदार्थ म्हणजे परमात्मा आहे आणि दृश्य पदार्थ म्हणजे माया. आणि माया काही काव्य असणारं जगत. आणि मग दृक् आणि दृश्य याचं मिश्रण होऊन एक तिसरा पदार्थ निर्माण झाला, त्याला जीव म्हणतात. ती माया जड आहे, विनाशी आहे आणि दुःख रूप आहे. आणि त्या मायेचं कार्य असणारं जगत सुद्धा विनाशी, जड आणि दुःख रूप आहे. परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि मग परमात्म्याचा अंश आणि मायेचा अंश दोन्ही एकत्र येऊन निर्माण झालेला पदार्थ म्हणजे जीव आहे. आपण आहोत. अर्थात हा स्वतंत्र नाहीये. परमात्म्याच्या आणि मायेच्या अंशापासून हा या जीवाची निर्मिती आहे. अर्थात असे हे तीन पदार्थ आहेत. एक ब्रह्म म्हणजे परमात्मा, दुसरा माया, माया कार्य जगत आणि जीव. आणि मग हे तीन पदार्थ आहेत. आपल्याला सुद्धा या तीन पदार्थांविषयीचा अनुभव असतो. पण आपला अनुभव आणि संतांचा अनुभव
आपल्याला देवाविषयी अनुभव नाही काही ना असेल तरी असला तरी तो अनुभव वास्तवच असेल असं नाही. पण तुकोबांसारख्या संतांना देवाविषयी, जगाविषयी आणि आत्म्याविषयी म्हणजे जीवाविषयी, स्वतःविषयी तिन्ही तत्वाविषयीचे अनुभव आलेले असतात. देवाविषयी काही अनुभव आलेला असतो. कसा अनुभव आला देवाविषयी तुकोबांना? जगाविषयीचा आपला अनुभव आणि संतांचा अनुभव याच्यात फार फरक. विश्व देव
वैष्णवांचा धर्म. त्यांना हे जग विष्णू रूपाने दिसतं. जिकडं पाहावं तिकडं विष्णू दिसतो, देव दिसतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हा अनुभव जगाविषयीचा संतांना आलेला असतो, देवाविषयीचा अनुभव आलेला असतो, जगाविषयीचा अनुभव आलेला असतो आणि तो आपल्यापेक्षा विशेष असतो. आणि स्वतः विषयीचा म्हणजे जीवाविषयीचा म्हणजे आत्मविषय काही अनुभव संतांना आलेला असतो. आपल्यालाही अनुभव असतो आपला स्वतःचा. आपण कोण आहे, कुठले, कोणाचे, काय करतो आपण, किती दिवे लावलेले आतापर्यंत, किती लावायचे, या सगळ्या माहिती आपल्याला असतात ना. याचं ज्ञान आपल्याला असतंच ना. याचा अनुभव म्हणतात. तसं संतांनाही आपला स्वतःविषयीचा आपला आत्मविषयक अनुभव आलेला असतो. या अभंगातून तुकोबारायांनी आत्मविषयक अनुभव प्रतिपादन केलेला आहे. आत्मविषय कुणीतरी तुकोबारायांना विचारलं असेल, कारण तुकोबाराय तिथं देहू गावात असताना, महाराष्ट्रात बुद्ध गावात फिरत असताना तुकोबारायांची खूप प्रसिद्धी झालेली होती. तुकोबारायांना देवाचा भक्त सगळं समाज मानत होता. तुकोबारायांना देव भेटलेला आहे, तुकोबारायांना देव बोलतो, तुकोबाराय संत आहे ही मान्यता सर्व समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली होती. म्हणून तुकोबारायांना सगळे श्रेष्ठ मानत होते. स्वतः ज्ञानोबाने तुकोबारायांना श्रेष्ठ म्हणून त्या धर्मेकरांना सांगितलं होतं. तुका सर्वश्रेष्ठ वियाम हो तुका अवतार नामयाचा. श्रेष्ठ तुकोबाराय. आणि मग एखादा श्रेष्ठ व्यक्ती असला की मग लोक त्यांना भेटल्यानंतर चौकशी करतात, विचारतात, त्यांची मुलाखत, तुम्ही कुठले, तुमचे आई वडील कोण, तुम्ही कुठं राहतात, तुम्ही काय करतात, कुठून आले, कुठे चालले, अशा सर्व गोष्टी त्यांना काय करत असतात, विचारत असतात. असं तुकोबारायांना
काहीच मी नव्हे. वैश्य असा, मी वैश्यही नाही. शूद्र असा, शूद्रही नाही. ब्रह्मचारी नाही. गृहस्थी नाही. वानप्रस्थी का? वानप्रस्थी नाही. संन्यासी काहीच नाही. शेतकरी दुकानदारही नाही. सावकारही नाही. मग आहे कोण? काहीच नाही. भिक्षा आणत असताना एका हातामध्ये भिक्षा आणली आणि एका हातामध्ये तिच्या पोराला धरून आणलं. बारा 13 वर्षाचं पोर होतं. पण त्याचे 5 वर्षाचं झाले. उपनयन केल्यानंतर त्याला गायत्री मंत्र वगैरे शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. बोलतच नसतो. बोललंच नाही. जन्मल्यापासून आता 13 वर्षाचं होईपर्यंत ते कोणाला बोललंच नाही. आईला बोललं नाही. आता आईला बोललं नाही. दुसऱ्या काय कोणाला बोलते. तोंडातून शब्द नाही. कसला काढलाच नाही. कोणी बोलायला लागलं तर ते ऐकलं तरी नाही हे कळत नव्हतं. काय कुठली प्रतिक्रिया देत नव्हतं कोणालाच. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटायचं की याला बोलता येत नाही आणि याला ऐकू येत. एकच आहे मूक बधीर. बहिर आणि मूक अशा प्रकारचं हे आहे. म्हणून आपल्या काही कामाचं नाही. जाऊ याच्यासोबत म्हणून आपण भिक्षा आणि भिक्षा देऊन सांगितलं बाबा तुम्ही याला पण घेऊन जा. याला पण घेऊन गेल्या आमच्या कामाचं नाही की तुम्ही याला घेऊन जा अशी किंवा मी म्हटली. काय वाटतं त्यामुळे म्हणजे ते संसाराच्या कामाचं नाही. ते मंदिरात ते घाटाला म्हणजे कसं लोकांना आता कसं समजून सांगावं. काय लोकांच्या मान्यता आहे ते संसाराच्या उपयोगाचं म्हणजे देवाच्या काय उपयोगाला येणार आहे बघ. जे अनोटा चालत नाही देवाच्या पेटी 10वी नापास झालेली मुलं 12वी नापास झालेली मुलं आळंदीला संस्थेत म्हणजे तिकडं त्यांना काही येत नसलं. काही शेती करायची अक्कल नसली. दुकान करायची अक्कल नसली. शिकायची अक्कल नसली. मग काहीच येत नाही. कुठं आळंदीला त्याला हाय घाली म्हणजे सगळ्यातून हुकले.
मी मनुष्य नाही, मी ब्राह्मण क्षत्रिय सगळे मनुष्य म्हणतात किंवा कुठल्या तरी वर्णाचा असतो, ते ब्राह्मण असेल, ते क्षत्रिय असेल, वैश्य शूद्र. मनुष्य म्हटलं तर कुठल्या तरी आश्रमात असेल, ब्रह्मचर्य असेल, तर गृहस्थी असेल, त्याला संन्यासी असेल, काहीच मी नाही. कसं काय होईल, कसं काय तुम्ही नाही? त्याचं कारण आहे, कारण हे ब्रह्मचारी वगैरे हे जे आश्रम धर्म आहे आणि जे वर्णाश्रम धर्म जे आहेत ते सगळे देहाला असतात, देहाचा अभिमान धरणाऱ्या जीवाला असतात. आणि तुकोबा काय देहालाच आपलं स्वरूप मानत नव्हते, तुकोबा काय देहावरून वेगळे झालेले होते.
देहाच्या कोणत्याच विशेषाला धरून मी असं तुकोबाराय म्हणत नव्हते. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात मी काहीच नाही, तू काहीच नाही, कुणीच नाही, काहीच मी नव्हे. ठीक आहे, तुम्ही कोण नसाल, पण मग कोणत्या गावचे ते तरी सांगा ना. काहीच मी नव्हे, कोणी गावीचा, मी कोणत्याच गावचा नाही. असं कसं काय, कुठे राहत असताना नाही मला तुकोबाराय कशाला कोणत्या गावात राहते. देह हाताचं देऊन पण तुकाराम महाराज त्या देहापासून कधीच वेगळे झालेले होते. देह कोणत्या गावात राहतो, घरात राहत असेल, गावात राहत असेल, रानात राहत असेल, जंगलात राहत असेल, देह राहतो, आत्मा थोडा राहतो. आत्मत्वाने तर तुकोबाराय परब्रह्माशी एकरूप झालेले होते, परब्रह्माशी. आणि ते परब्रह्म इतकं मोठं आहे की ते कोणत्या गावात नाही, सगळे गाव त्याच्यात आहे. तुकिता तुलदेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून नागेश्वरे चरणी मस्तक टेकले. ब्रह्म तुकाशी आले, परब्रह्मत्व तुकोबारायांना आलं होतं. तुकोबाराय परब्रह्म झाले, परब्रह्म. आणि ते ब्रह्म इतकं मोठं, एवढं व्यापक आहे की त्याच्या एका अंशावर सगळं जगत आहे. एकांशेन स्थितो जगत् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन इष्टभ्याहमिदं कृष्ण एकांशेन स्थितो जगत्. परमात्म्याच्या एका अंशावर अख्खं जगत आहे. आणि त्या जगतामध्ये कितीतरी ब्रह्मांड आहे, एक ब्रह्मांड नाही, असंख्य ब्रह्मांड आहे. आणि त्या असंख्य ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन असतात. मग त्या 14 भुवनापैकी एक भुवन म्हणजे आपण ज्या भुवनात राहतो त्याला भूलोक म्हणतात. असं भूलोक, त्या भूलोकावर म्हणजे पृथ्वीवर कितीतरी देश, या देशात पुन्हा राष्ट्र, आपले राज्य, आपल्या भारतात किती राज्य आहे, 36 राज्य आहे ना. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक जिल्हा, तालुका, तालुक्यात पुन्हा गाव असतात. त्या गावात लोक राहतात. आणि तो म्हणतो की मला तुम्ही कोणत्या गावचे. आणि गावचे कशाचे, सगळे गाव नाही, आपले सगळे ब्रह्मांड तिथं राहतात. हे सगळं जगत ज्या परब्रह्मावर राहतं, एका परब्रह्माच्या एका अंशावर राहतं, ते परब्रह्म स्वरूप तुकोबाराय झालेले. आणि ते कोणत्या गावात मावणार आहे आता. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी कोणत्या गावचा बिवचा नाही, काहीच मी नव्हे, कोणी गावीचा. मी काहीच नाही आणि कोणत्याच गावचा नाही. विठ्ठल विठ्ठल मी काय म्हणते आम्हाला काही समजत नाही. नेमकं तुम्हाला सांगता येत नाही का आम्हाला समजत नाही काय, तुम्ही काय माहिती काय कळणार झाले. पण सांगा तुम्ही कोण आहे म्हटलं ते सांगत नाही, कोणत्या गावचे म्हटलं ते पण सांगत नाही. पण गाव नसेल तुम्हाला, पण ठिकाण तर असेल ना. काही लोक गावात राहतच नाही, पण मग कुठंतरी एखाद्या झाडाखाली, एखाद्या गुहेत, त्याच्या डोंगरावर असं कुठंतरी राहतातच ना. ठिकाण तर असतं ना, ठिकाण सांगा. ठिकाण पण नाही, कारण सगळे ठिकाणच आमच्यात आहे. पण तुमच्या सोबत कोण असतं ते सांगा. सोबत कोणी नसतं. मग एकटा ठाईका ठाई
Yeah.
असं गावागावाला जाते, आमच्या गावात आली, तमक्या गावात आली, तमक्या गावात आली असं म्हणता येतं कुठपर्यंत? समुद्रापर्यंत जाईपर्यंत. एकदा समुद्राला जाऊन मिळाली, आता ती पुढं कुठं जाणं सांगा बरं? पुढं जाणं, पुढं जाणं तिला पुढं जाता येत नाही, पाठीमागे येते का? पाठीमागे येत नाही, जाता येत नाही, येता येत नाही, ती समुद्र स्वरूप होऊन राहते. तसं परमात्म्याला भेटलेला जीव परमात्मा स्वरूप होतो आणि परमात्मा व्यापक असल्यामुळं मग पुन्हा तो कुठं जात नाही आणि येत नाही. म्हणतो बाबा काय म्हणतात, नाही जात कोठे एक फिरोनिया अवघे जीवाया विनमो. आम्ही विचारतो आणि तुम्ही जे सांगता अशी वेगळीच उत्तर सांगता. बरं जाऊ द्या, तुमचं कोण आहे सांगा. तुमचं तुम्हाला नाव नसेल सांगायचं, गाव नसेल सांगायचं, कुठं जाते ते नसेल सांगायचं, कुठून आले ते सांगायचं नसेल, पण तुमचं कोणीतरी असेल ना तुमच्या संबंधी वगैरे, त्याचं नाव सांगा. आम्ही तुम्ही कोणी समजून घेऊ. त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये देतात. जन्माच्या वेळेपासून
त्यांना आपण हेच प्रार्थना करू की तुकोबा